थंडी संपून उन्हाळा चालू झालेला आहे आणि कडक ऊन जाणवत आहे. अशा कडक उन्हामध्ये सगळ्यांनाच थंड प्यायला आवडतं आणि अशा कडक उन्हामध्ये घरच्या घरी जर आपण थंडगार पेय बनवलं तर कोणाला आवडणार नाही. आपण ही थंड पेयाकडे आकर्षित होतो. असंच थंडगार पेय आपण घरच्या घरी आज बनवूयात. चला तर मग रेसिपी पाहू. नमस्कार मैत्रिणींनो, इन्स्टंट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज परत एकदा मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नवीन रेसिपी. थंडगार आणि तुम्हाला हवं असं वाटणारं शेक आपण आज बनवणार आहोत. त्यासाठी मी काय केलेलं आहे, 2-3 तासापूर्वी गरम पाण्यामध्ये वजनी प्रमाणात 50 ग्रॅम आणि मोजून म्हणलं तर 50 बदाम मी भिजत घातलेले आहेत. मी बदाम गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत, त्यामुळं आपल्या साल अशा पटकन निघतील. तर आपण असे बदाम पूर्ण सोलून घेऊया. शक्य असल्यास तुम्ही रात्री भिजत घाला, म्हणजे असं पटकन सोलले जातील, जास्त कष्ट लागणार नाहीत. चला तर मग आपले बदाम सोलून तयार झालेले आहेत. आपल्या बदाम शेकची चव अजून वाढण्याकरता मी थोडेसे 1-2-3 काजू, 2-3 बदाम आणि 2-3 पिस्ता घेतलेला आहे आणि ते आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. आणि टाकणार आहे, कारण पाणी ह्यासाठी टाकत आहे मी, आपलं दूध डायरेक्ट आपण दूध टाकल्यानंतर आपलं दूध खाली करपणार नाही आहे, त्यामुळं मी थोडंसं आधी पाणी टाकत आहे. साधारणतः मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. शक्यतो गाईचं दूध घ्यायचं नाही आहे. गाईचं दूध खूप पातळ असं असतं आणि त्यामध्ये जास्त क्रीम नसते. हे दूध आपण छान असं उकळून घेणार आहोत. उकळलं पाहिजे. दुधाला उकळी येईपर्यंत मी हे जे बदाम काजू घेतलेला आहे आणि पिस्ता ते आपण ग्राइंड करून घेणार आहोत. पाहू शकता, बदाम काजू पिस्ताची पावडर मी बनवून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या बदाम शेकला फ्लेवर छान येतो. त्यामध्ये आपण उकळून घेतलेलं मी थोडंसं दूध ॲड करणार आहे. तुम्ही पाहू शकता, छान अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, दुधाला छान असा थोडासा घट्टसरपणा आलेला आहे. साधारणतः आपलं दूध 10 ते 15 मिनिट उकळलेलं आहे. त्यामध्ये आपण बनवून घेतलेली पावडर ॲड करणार आहोत आणि पावडर अशी एकजीव करून घेणार आहोत दुधामध्ये. त्यामध्ये आपण बदामाची बनवलेली पेस्ट ॲड करणार आहोत आणि पेस्ट टाकल्यानंतर परत एकदा आपलं सारण असं एकजीव करून घेणार आहोत. सतत दूध आपलं ढवळत राहायचं आहे. आपण घातलेले सर्व जिन्नस शिजले पाहिजेत आणि त्यामध्ये त्याचा फ्लेवर उतरला पाहिजे. त्यामुळे सतत ढवळून हे आपले ड्रायफ्रूट्स पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये ॲड करण्यासाठी मी 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर मी घेतलेलं आहे आणि मी त्याला दुधामध्ये पेस्ट करून घेणार आहे, जेणेकरून आपण दुधामध्ये टाकल्यानंतर त्याच्या गाठी होणार नाही आहेत. छान अशी स्लरी बनवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, अशी मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण जे दूध उकळत आहे त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि आपण ती हळूहळू विस्करच्या साहाय्याने मिक्स करणार. हळूहळू करायचं आहे.
कंटिन्युअस असं दूध एकसारखं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपलं कस्टर्ड पावडर पूर्ण शिजलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता आपल्या दुधाला असा छान असा घट्टसरपणा आलेला आहे आणि रंगही बदलला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि खरं सांगते मैत्रिणींनो, तुम्ही बाहेर गाड्यावर हॉटेलमध्ये जसं बदाम शेक आपण पितो त्यापेक्षाही छान बदाम शेक घरच्या घरी बनवून तयार होतो. तुम्ही जर घरी बदाम शेक बनवलात तर परत तुम्ही बाहेरचा बदाम शेक पिणारच नाही आणि मुलांनाही खूप आवडते. कमी पैशामध्ये पूर्ण फॅमिलीसाठी हा बदाम शेक बनवून तयार होतो. थोडीशी वेलची पावडर ॲड करणार आहे. यामध्ये मी थोडीशी साखर ॲड करणार आहे, कारण मी फक्त पाव कप साखर वापरलेली आहे. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धा कप साखर वापरू शकता, कारण दुधामध्ये गोडवा असतो, त्यामुळं मी पाव कप साखर वापरलेली आहे. जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता, पण शक्यतो मी असं सजेस्ट करेन की तुम्ही कस्टर्ड पावडर वापरा, त्यामुळं अगदी छान असा फ्लेवर बनून तयार होतो. अगदी बाहेरचा बदाम शेक पितो त्यापेक्षाही सुंदर अशी टेस्ट बनून तयार होते. आपली साखर ही विरघळलेली आहे, तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. गॅसची फ्लेम बंद करणार आहे. आपण याला थंड करून घेऊयात. मी 10 मिनिट याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तुम्ही पाहू शकता 10 मिनिट मी फ्रीजमध्ये ठेवून काढलेलं आहे आणि असं घट्ट असं आपलं बदाम शेक बनवून. कडक उन्हामध्ये जर असं थंडगार पेय मिळालं तर त्यापेक्षा भारी कुठलंच सुख नाही आहे. जर हे आपलं बदाम शेक तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज मैत्रिणींनो नक्की छोटीशी कमेंट करून मला नक्की सांगा, आणि असं हे पेय तुम्ही नक्की करून बघा आणि मला कसं झालं हे कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ पाहत तुम्ही शेवटपर्यंत आला असेल तर छोटीची रिक्वेस्ट, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये परत भेटूया. तोपर्यंत बाय.